सरकारकडे महिलांना सुरक्षा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर त्यांनी नेत्यांची सुरक्षा काढून मुली महिलांना द्यावी। माझ्या सुरक्षेसाठी दिलेली यंत्रणा त्वरित काढून घ्यावी अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केली आहे। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यातील गुडलक चौकात निदर्शने केली। यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली असून राज्यात महिलांवरील अत्याचार ज्या प्रकारे दुर्लक्षित केले जात आहेत ते दुःखद असल्याची भावना यावेळी व्यक्त केली। या निदर्शनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। माझ्या विनंती आहे की माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन, पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत जे आसामला गेलेले सगळे होते ना, त्यांना पण सुरक्षितता दिली आहे। आता माझ्यासाठी मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही। मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे। एवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे, एवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे। तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे। देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले, हा त्यांचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे। त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल, पण मी हात जोडून एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक लेक म्हणून, एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे। तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात। त्या ज्या नराधामांनी ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे। याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही, आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार। आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे। संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे, आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल, ही शिक्षा आम्हाला मान्य आहे।